हॅलो नगरकर, आपल्यासोबत आहेत न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या काही शिक्षिका। सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कसं काम केलं आणि त्या कामातून या शिक्षिका आज विद्यार्थ्यांना शिकवत असताना कोणत्या अनुषंगाने पाहतात आणि काय संदेश देऊ इच्छितात। तर मॅडम मला सांगा की सावित्रीबाई फुले यांचं शिक्षिका म्हणून तुम्ही काय प्रेरणा घेता? साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि माझी प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, तिने तिच्या करिअरमध्ये उच्च पदावर गेली पाहिजे। स्त्री गंभीर नाही तर खंबीर आहे, वार नाही तर तलवार आहे, बोटलेली नाही तर धार आहे आणि प्रत्येक स्त्रीनं जिद्दीनं त्यांच्यासारखंच प्रत्येक संकटाला तोंड देऊन शिकावं। मला तर असं वाटतं की शिक्षणाच्या पुढे जाऊन आजच्या युवतीने स्वतःचं संरक्षण, त्याचबरोबर दुसऱ्याला प्रबोधन, म्हणजे तिच्या घरातल्या लोकांशी सगळ्यांशी तिने योग्य पद्धतीनं वर्तन, ह्या सगळ्याची खूप गरज आहे। त्यामुळे आजची सावित्री ही आपल्या पुढे वेगळ्याच पद्धतीने असेल असे मला वाटतं। सावित्रीबाईंच्या काळामध्ये शिक्षण ही गरज होती, पण आजच्या काळामध्ये निर्भर स्त्री, त्याबरोबरच त्या स्त्रीने नैतिक समाज घडवावा ही तिच्याकडून अपेक्षा आहे आणि ती त्याप्रमाणे त्या विद्यार्थिनी करतील आणि त्या करावी अशी अपेक्षा आमची आहे। सावित्रीबाईंनी ज्या काळात शिक्षण सुरू केलं त्यांना बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावं लागलं, पण आत्ताही म्हणजे ॲज अ शिक्षक म्हणून आम्हालाही बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावं लागतं जेव्हा आम्ही मुलींना शिक्षण देतो, पण आम्ही सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून ती आव्हानं पेलण्याचा प्रयत्न करतो। असे कोणते आव्हानं आहेत की तुम्ही त्याला फेस करताय किंवा ते आव्हानं पेलवून तुम्ही मुलींना शिक्षण देताय? मुलींच्या बाबतीतली आव्हानं म्हटलं तर जे समाजात चाललं आहे की आपल्याला कितीही आपण नाकारलं, जरी स्त्री किती पुढे गेली तरी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला जे डावललं जातं आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षणात जे अडथळे येतात किंवा जे काही त्यांना प्रवास करताना, एका गावावरून दुसऱ्या गावाकडे शिक्षणाला जाताना किंवा घरातनं लवकर लग्न ठरवतात, अशी जी काही अशा असंख्य अडचणी आहेत ते आम्हाला रोजच्या जीवनामध्ये आम्हाला ऐकायला मिळतात आणि आम्ही शक्य तेवढा त्या मुलींना त्या गोष्टीसाठी सपोर्ट करतो, त्यांना त्यांच्या घरच्यांचं काउन्सिलिंग करतो आणि असे बरेच आव्हानं म्हणजे जे त्या काळात पण होते आजच्या काळात पण आहेत, पण ते आपल्याला सोडून पुढे जाण्याची गरज आहे। असं काय वाटतं एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण या आव्हानांवर पुरेपूर कशी मात करू शकतो? म्हणजे कशा याच्यावरती आता तुम्ही जे सांगितलं की खूप ग्रामीण भागातून बऱ्याच मुली प्रवास करून येतात, कधी उशीर होतो, लवकर होता किंवा शिक्षणात बरेच काही अडथळे पण येतात त्या दृष्टिकोनातून, तर असं तुम्ही एक महिला शिक्षिका म्हणून, आता तुम्ही पण शिक्षिका झाले म्हटलं, तुम्ही पण भरपूर आव्हानं पेरूनच शिक्षिका झाल्या असेल, तर आजच्या काळातल्या ज्या मुली आहेत ज्यांना खूप टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्याकडे मोबाईलसारख्या गोष्टी आहेत, जे आता समजा GPS सारख्या गोष्टी आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून किंवा समजा प्रशासन पण वेळोवेळी त्यांच्या सुरक्षेसाठी काही नंबर्स प्रोव्हाइड करतं, उपाययोजना करतात। समजा आता काही दामिनी असेल, म्हणजे आपली दिलासासारखे काही असतील योजना, तर ह्याच्यावर मात होईल की करतील की आणखीन काही तुमच्याकडे अशी आहे संकल्पना? याच्यासाठी एकच आहे की स्त्रीने स्वतःचे विचार तेवढे प्रगल्भ केले पाहिजेत की एक ठराविक चाकोरी, आपण स्त्री आहोत, आपण कमकुवत आहोत आणि शिक्षण हे घ्यायचं म्हणजे एक काही आहे थोडासा तो आहे की नाही फक्त ग्रॅज्युएशन करायचं आहे, मग नंतर लग्नच करायचं आहे, ही विचारधारा सोडून मला खंबीर व्हायचं आहे, मला स्वतंत्र व्हायचं आहे आणि मला जे काही माझ्या समोर प्रॉब्लेम येत आहेत समाजामध्ये त्याला फेस करण्यासाठी ॲक्च्युली स्त्रीच आतून बदलली पाहिजे आणि ते हळूहळू होतं आहे। कारण काय होतं आहे की एक पिढी शिकते आणि ती पुढच्या पिढीला आपोआपच प्रोत्साहित करते। प्रबोधन होतं आहे, मुली बदलत आहेत, स्त्रिया बदलत आहेत, पण त्याचा गैरफायदा मुलीच घेत आहेत असं वाटतं आहे कधीतरी। त्याचं कारण असं की आपण समाजात ज्या घटना झालेल्या पाहतो, ज्या वाईट घटना मुलींच्या बाबतीत, युवतींच्या बाबतीत होतात, त्याच्यामध्ये कुठेतरी पुढाकार मुलींचा असतो चुकीचा, की तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, नोकरीमध्ये पाहिजे किंवा शिक्षणाचे इथे पाहिजे, तर मुलींनी स्वतः संरक्षण म्हणण्यापेक्षा समाजाला ओळखलं पाहिजे की माझा मित्र आहे, माझा भाऊ आहे, की तो कसा आहे किंवा त्याची काय बुद्धी कशी आहे। तर मुलीने जर स्वतःहून सगळ्या गोष्टी पाहिल्या तर कुठेही चुकीच्या गोष्टी घडतील असं वाटत नाही। त्यामुळे शिक्षिका जर आहेत तर शिक्षिकांचं काम खूप कमी होईल
त्यावेळेस जर प्रत्येक विद्यार्थिनीने असं ठरवलं की नाही, मी माझी जबाबदारी मी घेणार आहे, आईचं काम कमी होईल, शिक्षिकेचं काम कमी होईल आणि समाज आपोआप चांगला घडेल, असं आम्हाला वाटतं. ओके. तर आत्ताच तुम्ही प्रश्न विचारला होता की दामिनी किंवा दिलासा यासोबत प्राध्यापक काय करू शकतात. मॅडमने आत्ता सांगितलं की विद्यार्थिनींनी स्वतःला समजून स्वतःचं सामर्थ्य समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यांना ते समजून घेण्याची कुवत त्यांच्यात निर्माण करण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस इथं प्राध्यापिकेंमार्फत केली जाते. त्यांना त्यांची कुवत जाणण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जातं. वारंवार फक्त पुस्तकातले धडे नव्हे किंवा पुस्तकातली प्रकरणं नव्हे तर त्यासोबत त्यांनी कसं जगावं, त्यांनी स्वतःची प्रगती कशी करावी, स्वतःचं संरक्षण कसं करावं, समाज कसा ओळखावा याबद्दल सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि त्यामध्ये न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या प्राध्यापकींचा फार मोठा वाटा आहे. नक्कीच आज न्यू आर्ट्स कॉलेज अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर या सर्व प्राध्यापिका आज आपल्याशी बोललेल्या आहेत. नक्कीच आजकाल मुलींना प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या संधी मिळत आहेत, त्यांना स्वातंत्र्य मिळतं आहे. उच्च शिक्षण आणि सरकार बऱ्यापैकी मुलींच्या शिक्षणासाठी मोफत शिक्षणाची अशी काही योजनासुद्धा राबवण्याच्या विचारात आहे. तर मुलींनी नक्कीच विचार बदलले पाहिजे. मॅडमनी जसं सांगितलं की चाकोरीतून बाहेर पडलं पाहिजे, आपली मानसिकता मजबूत केली पाहिजे आणि आपणही लढा देऊ शकतो. जसं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये समाजात त्यावेळेस वर्णव्यवस्था होती, त्याला त्यांनी झुगारून संघर्ष करून या स्त्रियांना ताकद देण्याचा, बळ देण्याचा त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि याच्यातून प्रेरणा घेऊन आजच्या मुलींनी सोशल मीडियावर जास्त वेळ न घालवता, लाईक कमेंटच्या नादी न लागता आधी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं आणि नक्कीच यामुळे समाज चांगला घडेल आणि समाजाला 100% सकारात्मक दिशेने घेऊन जावं. फक्त लाईक आणि कमेंटसाठी त्यांनी नको त्या गोष्टी करणं खरंच चुकीचं आहे. आणि महाराष्ट्र हे पुरोगामी विचार संतांची भूमी मानली जाते आणि सगळ्यात संस्कारशील समजला जातो. त्यामुळं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आणि बालिका दिनानिमित्त सर्व माझ्या ताईंना, माझ्या बहिणींना, माझ्या मैत्रिणींना आव्हान करू इच्छितो की सोशल मीडिया ह्या सकारात्मकतेने घ्या. नक्कीच आज पुन्हा एकदा आपण क्रांतिज्योती सावित्रीबाईंना आठवून, त्यांचं कार्य आठवून त्यांच्याकडून नक्कीच आज काही ना काही प्रेरणा घेऊ आणि त्यांचे विचार आचार, ज्योतिबा रावांचे विचार आचार आपण अंगीकारण्याचा 100% प्रयत्न करू. हॅलो नगरकर, कॅमेऱ्याच्या पाठीमागे विशाल संगीता संजय, मी नितीन कलावती आसाराम तुमच्यासाठी हॅलो नगरकर. आणि चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सूचनाही नक्कीच आम्हाला पाठवा. आम्ही अशीच नवनवीन वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करत राहू. धन्यवाद. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो.